काळाच्या ओघात आई वडील जातात म्हणजे आपला मुख्य आधार जातो. आई वडील नसणे म्हणजे फक्त छप्परच नाही तर घर सुद्धा हरवल्यासारखं वाटतं. काळाच्या ओघात आई वडील जातात म्हणजे आपला मुख्य आधार जातो. आपण आतून पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत असतो, शरीराने पण आणि मनाने पण. अशा परिस्थितीत जगण्याची इच्छा दाखवून स्वतःचा तोल सांभाळून आपलं अस्तित्व निर्माण करणं खूप कठीण जात असतं. दुनियेचा विचार न करता प्रेक्षकांना बुक्कीत टेंगुल देत आपल्या निरागस मनाने, व्यंगात्मक आणि विनोदात्मक कला कौशल्याने ज्याने दुनियेला हसवलं, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार केला नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवत राहिला. महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्याच्या कलेची खिल्ली उडवली, त्याला परकेपणाची वागणूक दिली, तरीही त्याने पुढचा मागचा विचार न करता त्याचं काम तो प्रामाणिकपणे करत राहिला. नमस्कार मंडळी, आपल्याला अंदाज आलाच असेल आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणाबद्दल चर्चा करणार आहोत. तर आत्ताच ज्याची बिग बॉसमध्ये निवड झाली तो आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. याच्याविषयी आपण आज थोडंसं बोलणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सूरज चव्हाण हा एका छोट्याशा गावातून वास्तव्य करतो. बारामती तालुक्यातील त्याचं एक छोटंसं गाव आहे. त्याचे आई वडील तो लहान असतानाच वारले. खरं तर आई वडील गेले म्हणजे त्याचा आधार गेला. तिथून पुढे त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. तो आत्याकडे राहिला, तिथंच लहानाचा मोठा झाला. इयत्ता 7वी 8वी पर्यंत त्याने शिक्षण पूर्ण केलं, पण त्याला शिक्षणात रसच नव्हता. एका मुलाखतीत मी ऐकलं होतं की त्या शाळेतले शिक्षक म्हणले की सूरज वर्गात बसतच नव्हता. म्हणजे त्याचं जग हे बाहेर होतं, त्या 4 भिंतींच्या बाहेर त्याला भारी वाटायचं. मग कुठे गोट्या खेळल, म्हणजे तो मैदानी खेळामध्ये रमायचा. त्याला कलेची पहिल्यापासूनच आवड होती. सूरजचा काळ सुरू झाला तो म्हणजे टिकटॉक पासून. सूरज म्हणाला की माझ्या भाच्याने मला कल्पना दिली की मामा तू असा एक प्लॅटफॉर्म आहे टिकटॉक म्हणून, त्याच्यावर तू तुझे व्हिडिओ चालू कर. मग त्याने त्याच्यावर व्हिडिओ चालू केले आणि नशिबाने त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ लागल्या. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे टिकटॉकवर सूरज खूप प्रसिद्ध झाला, लोकांपर्यंत पोहोचला, घराघरांत पोहोचला. सूरज लोकांपर्यंत पोहोचला, पण लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा विचित्र होता. का तर त्याला कारणीभूत ठरत होता सूरजचा कंटेंट. कारण लोकांना वाटायचं की आपल्याला ज्यावेळेस प्लॅटफॉर्म मिळतो तर त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी तुमचे चांगले गुण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. पण सूरजचा कंटेंट खूप विचित्र होता असं लोकांना वाटायचं की सूरज येडेचाळे करतो, उगाचच काहीतरी वाकडे हातवारे करतो, कसं तरी विचित्र नाचतो. मग त्याचा कमेंट बॉक्स उघडून बघितला तर म्हणजे खूप एखाद्याला अपमानित वाटेल अशा प्रकारच्या कमेंट यायच्या. कमेंट करणारी सर्व महाराष्ट्रातील जनताच होती. एक विनोदाचा भाग म्हणून सूरजकडे बघण्यात येत होतं, पण तरीही तो थांबला नाही. दुर्दैवाने टिकटॉक भारतात बॅन झालं. मग तिथून त्याने इंस्टाग्राम चालू केलं. इंस्टाग्रामवर अशाच प्रकारचे व्हिडिओ तो पोस्ट करू लागला. इंस्टाग्रामवरही त्याला प्रसिद्धी मिळाली. नंतर तो वेब सिरीजमध्ये काम करू लागला. आणि खरंच आपण म्हणतो ना की एक जीवनात स्पार्क पाहिजे, टर्निंग पॉईंट म्हणतो, तर तसा टर्निंग पॉईंट ठरला त्याच्या जीवनातला तो म्हणजे बिग बॉस. मराठी बिग बॉसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. तो उत्तम प्रकारे खेळतोय. इथले स्पर्धक म्हणतात की सूरजला खेळ नाही पण माणसं समजली. सर्वांना आदराने बोलतो, आपुलकीने वागतो सर्वांशी. म्हणजे बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सूरजच्या खऱ्या आयुष्याचा उलगडा व्हायला लागला. तिथं सूरज सर्वांना सांगू लागला त्याचं दुःख, त्याने काय भोगलंय, कुठल्या परिस्थितीला तोंड देऊन तो पुढे येतोय. आणि मग महाराष्ट्रातील जनतेला समजतंय की आपण ज्याला शिव्या द्यायचो, ज्याला येडं म्हणायचो, त्याची चेष्टा करायचो, तर तो सूरज मनाने आणि स्वभावाने खूप निर्मळ आहे, खूप शांत स्वभावाचा सूरज आहे. म्हणजे कसं असतं ना की जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला जवळून जाणून घेत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे एकेकाळी संपूर्ण जनता त्याला शिवीगाळ करायची, आज तो सूरज प्रसिद्धीच्या झोतात आहे. ह्याचा सार्थ अभिमान वाटतो. सूरजला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे. प्रयत्नांशिवाय यश नाही. तुम्ही फक्त बोलण्यात पटायत असून चालत नाही, करण्यात सुद्धा पाहिजे. मला असं वाटतं की कलेला जर कलाकाराच्या नजरेने बघितलं ना तर सूरज चव्हाणमध्ये सुद्धा तुम्हाला एक विनोदी कलाकार दिसून येईल.
सूरजने एक वाक्य बोलला होता बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये की आई आणि वडील या दोघांमधलं माझ्यासोबत आत्ता एक जण जरी असतं ना तर मी खूप भारी माणूस बनलो असतो. ऐकूनच भारी वाटलं, भावुक झालो. यातून कळतं की आई वडिलांचा आधार किती हवासा वाटत असतो, किती गरजेचा असतो. तुम्हाला सूरज चव्हाणबद्दल काय वाटतं? तुम्हाला सूरज चव्हाणच्या आयुष्यातील माहीत असलेले किस्से, माहीत असलेल्या गोष्टी, अनुभव कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून सूरज चव्हाणच्या खऱ्या आयुष्याचा अजून उलगडा होऊ शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तुर्तास धन्यवाद.